कर्नाटक के सीएम सिद्धारमैया को हाईकोर्ट से एक बड़ा झटका मिला है। देखिए, एमयूडीए केस में सिद्धारमैया की अर्जी को खारिज कर दिया गया। जमीन घोटाले में सिद्धारमैया पर अब केस जरूर चलेगा। केस यानी कि एमयूडीए केस में सिद्धारमैया की जो अर्जी थी उसे खारिज कर दिया गया है। पहले से ही गंभीर आरोप लग रहे थे सिद्धारमैया पर। अब कर्नाटक के सीएम सिद्धारमैया को हाईकोर्ट से झटका लगा है। Emotionally and financially in Karnataka, road safety. तो जमीन घोटाले से जुड़ा हुआ पूरा मसला था जिसमें अर्जी को खारिज कर दिया गया है। तो अब ये माना जा रहा है कि मुश्किलें अब सिद्धारमैया की ओर बढ़ जाएंगी, क्योंकि कर्नाटक हाईकोर्ट ने ये आदेश दिया। ಅವರು ಮೈಸೂರು ನಗರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪಾರ್ವತಿ ಅವರಿಗೆ ಬದಲೇ ಜಾಗವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಏನು ತೀರ್ಮಾನ ಆಗಿತ್ತು, ಇದೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಸಮಗ್ರವಾಗಿ ಸಾಕಷ್ಟು ವಿವರವಾಗಿ ವಿವರಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಮತ್ತು ಅದು ಪೂರಕವಾದ ದಾಖಲಾತಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಹಾಗಾಗಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಪಾತ್ರ ಇದರಲ್ಲಿದೆ, ಅವರ ಒಂದು ಪ್ರಭಾವದಿಂದ ಈ ಅಕ್ರಮಗಳು ನಡೆದಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಕೂಡ ಮಾನ್ಯ ನ್ಯಾಯಾಲಯ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದಿರೋದ್ರಿಂದ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪರಿಗಣಿಸಿ ಮಾನ್ಯ ನ್ಯಾಯಾಲಯ ಇವತ್ತು ತೀರ್ಪನ್ನು ನೀಡಿದೆ. ಹೌದು ಸರ್, ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಏನು ಹೇಳುತ್ತೆ ಅಂದರೆ ಮೌಖಿಕ ಸಾಕ್ಷ್ಯಗಳಿಗಿಂತ ದಾಖಲಾತಿ ಸಾಕ್ಷಿಗಳನ್ನು ಪರಿಗಣಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಸಮಗ್ರ ದಾಖಲಾತಿಗಳಿರೋದ್ರಿಂದ ಅದನ್ನು ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿಗಳಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ಮೌಖಿಕವಾಗಿ ಏನೇ ಹೇಳಿದ್ರು ಕೂಡ ಅದನ್ನು ಪರಿಗಣಿಸೇ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ನಾವು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಆರೋಪಪೂರ್ವಕವಾದ ಎಲ್ಲ ದಾಖಲಾತಿಗಳು ಸಾಕ್ಷ್ಯಾಧಾರ ಇದೆ. ನಾವು ಯಾವುದೇ ಮೌಖಿಕ ಸಾಕ್ಷ್ಯಗಳನ್ನು ಮಾನ್ಯ ನ್ಯಾಯಾಲಯಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಎಲ್ಲನೂ ಕೂಡ ದಾಖಲಾತಿಗಳ ಸಾಕ್ಷ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಮೂಢ ಅದ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಎಲ್ಲ ದಾಖಲಾತಿಗಳು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇರೋದ್ರಿಂದ ಅವರು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋದರೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ನ್ಯಾಯಾಲಯಕ್ಕೆ ಹೋದರೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಜಯ ಸಿಕ್ಕೇ ಸಿಗುತ್ತೆ. तो जमीन घोटाले से जुड़ा ये पूरा मामला है और साथ ही हम आपको ये बता रहे हैं कि किस तरीके से कर्नाटक के मुख्यमंत्री को लेकर के खबर सामने आई थी और साथ ही हम आपको जानकारी दे दें कि जमीन घोटाले में अब सिद्धारमैया पर केस चलेगा। तो फिलहाल देखिए, कर्नाटका में इस वक्त कांग्रेस की सरकार, उस बीच खबर ये है कि मुश्किलें जो हैं सिद्धारमैया की बढ़ जाएंगी। जमीन घोटाले में सिद्धारमैया पर केस अब चलेगा। हाईकोर्ट ने इस बात की पुष्टि कर दी है। बूडा केस में जमीन घोटाले का मामला था। चलिए, क्या है ये एमयूडीए यानी कि मूडा घोटाला, जरा समझ लीजिए। विवाद किस तरीके से शुरू हुआ? विवाद था मुआवजा स्थलों के आवंटन में कथित अनियमितताओं के इर्द गिर्द ये घूमता मामला। घोटाला 3.2 एकड़ जमीन से जुड़ा हुआ है। तो देखिए, जमीन मुख्यमंत्री की पत्नी पार्वती को उनके भाई मल्लिकार्जुन स्वामी ने 2010 में उपहार में दिया था और एमयूडीए की जमीन अधिग्रहण के बाद से पार्वती ने मुआवजे की मांग की।
देखिए, इसके बाद उन्हें 14 प्लॉट आवंटित किए गए थे। ये प्लॉट मूल भूमि के टुकड़े से काफ़ी अधिक कीमत पर है। तो फिलहाल देखिए, यही एक मामला है जिसमें घपले की आशंका जाहिर की गई है, ज़मीन घोटाला सामने आया है। अब देखिए, इसी को लेकर कहा जा रहा है कि अब केस दर्ज होगा, कार्रवाई होगी, पूरा मामला चलेगा ही, यानी कि इस मामले पर अब सुनवाई भी होगी।